authority go to that order. Nowhere it is mentioned to remove the existing boards. See what they have mentioned to use more and more Kannada language in the official for the official. For that intervention, I speak to Karnataka Sarkar, the Karnataka government has passed a new law in respect of the local authority. The Karnataka official language has protected the local authority speaks that where the density of the population of any language is more than 15%. जे मराठी भाषिक बोर्ड काढत आहेत, मराठी भाषेत दिलेलं त्यांचं ते बेकायदेशीर कृत्य थांबवा असं आम्ही आज त्यांना निवेदन द्यायला आलो होतो. आणि कमिशनरना आम्ही जाणीव करून दिली की ते ह्या महानगरपालिकेचे एक्झिक्युटिव्ह हेड आहेत आणि एक्झिक्युटिव्ह हेड असल्यामुळे त्यांना कर्नाटकातनं पारित केलेल्या कायद्याचं पालन करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. कर्नाटकानं 1981 साली कर्नाटका ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट लोकल अथॉरिटीसाठी संबंधित एक कायदा पास केला होता आणि त्या कायद्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे सेक्शन 2(b) प्रमाणे की एखाद्या कर्नाटकापेक्षा जास्त असतील तर त्यांना त्या भाषेमध्ये परिपत्रक, पब्लिसिटी मटेरियल्स आणि इतर कागदपत्र देण्यात यायला पाहिजे. वास्तविक पाहता की बेळगाव महानगरपालिका ही 1881 साली स्थापन झालेली संस्था आहे आणि अशा ह्या संस्थेमध्ये जो गेले 1980 पर्यंत मराठीमध्ये चाललेला कारभार होता आणि तो तशाच पद्धतीने चालत असताना ह्या आताच्या ज्या कमिशनर आहेत त्यांनी नेट प्रकारे बेकायदेशीर जे बोर्ड काढत आहेत त्याचा निषेध करून ते थांबवावं अशी आम्ही त्यांना आज अर्ज दिलेला आहे. त्यांनी आमच्या अर्जावर लिगल ओपिनियन घेऊन काय ते पुढील कारवाई करून सांगतो असं सांगितलं आहे. त्यासाठी आज आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं कमिशनरला सांगतोय की तुम्ही कायद्याचं पालन करा. कुठल्या कोणीतरी सांगितलं म्हणून मराठी बोर्ड काढायला जाऊ नका आणि कायद्याच्या विरोधात जर तुम्ही काम करत असाल तर बेळगावची जनता ह्या महानगरपालिकेला कायद्यानुसार कारभार करायला भाग पडेल असं सांगतोय आणि थांबतोय.